त्या डीजे वरून वेगळाच वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय. यंदाचं गणेशोत्सव डीजे मुक्त असणार का परमिशन सहित डीजे वाजणार? हे बघा, मी मागच्या वर्षीपासून मी वैयक्तिक एक भूमिका मांडली आहे की पुण्याचं गणेशोत्सव म्हणजे जी गणेशोत्सव ज्याची केंद्रबिंदू ही पुणे आहे. जे 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी आणि त्याच्यानंतर 1894ला लोकमान्य टिळकांनी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जगभरात म्हणजे अखंड हिंदुस्थानात नेला आणि ज्याचा केंद्रबिंदू पुणे आहे. ह्या पुण्याचा गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि पारंपरिक वादनांनीच व्हायला पाहिजे आणि ही माझी भूमिका आहे वैयक्तिक की पुण्याचा गणेशोत्सव ही पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वादनांनीच व्हायला पाहिजे, डीजेनी व्हायलाच नाही पाहिजे आणि ही माझी भूमिका आहे. जे मंडळ माझ्यासोबत या भूमिकाला असणार आहेत मी त्यांच्यासोबत 100% राहणार. या ठिकाणी किती ढोल पथक असणार आहेत, किती वादक असणार आहेत याच्यावरती देखील चर्चा देखील सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल? नाही, ती आता बघा किती पथकं लावायचे, किती संख्या काय आहे ती पोलीस प्रशासन दरवर्षी नियम जाहीर करतात. ती मंडळांशी बोलून पथकांशी बोलून किंवा ढोल महासंघांशी बोलून ती जाहीर होईल. पण मला आणि वैयक्तिक मला 100% वाटतं की पुण्याचा हा गणेशोत्सव हा डीजे मुक्त पाहिजे आणि सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे. आपण म्हणताय की पुण्याचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त पाहिजे. तुम्हाला असं का वाटतं डीजे मुक्त? कारण अनेकांची मागणी आहे की डीजे पाहिजे, तुम्ही म्हणताय की डीजे नको. आणि 2 बेस 2 टॉप तरी त्यांची मागणी आहे. काय वाटतं? हे बघा, तुम्ही 2 बेस 2 टॉप म्हणताय किंवा डीजेचा विरोध काय? कारण मी आधी पण बोललो ना, जिथून सुरू झाली गणेशोत्सव ही पुण्यातूनच झाली. त्या काळात जेव्हा सुरू झाली ती ब्रिटिशांच्या लढ्याच्या विरोधात झाली. त्याच्यानंतर तुम्ही 2005-2006पर्यंत वेगवेगळे आर्काईव्हमध्ये क्लिप करा. गणेशोत्सवची मिरवणूक ही नाही झाली का पारंपरिक वादनांनी? 100% झाली. 2006पासून ही डीजेची गालबोट लागली आहे या गणेशोत्सवात आणि ही गालबोट लागल्यानंतर डीजेची त्याच्यावर तुम्ही स्वतःच बघता की कुठल्या प्रकारची नृत्य होती, कुठल्या प्रकारचे गाणे विसर्जन मिरवणुकीत लागतात. आज मंडळात किती कार्यकर्ते असतात? 50, 100, 200. पण त्या डीजेच्या समोर किंवा ते साऊंडच्या भिंतीच्या समोर हजारोनी युवक आणि हे सगळे नाचतात. पण कुठल्या गाण्यावर नाचतात? तुम्ही देवासमोर कुठली गाणी लावताय? तुम्ही भक्तिगीत तर लावत नाही, तुम्ही अश्लील गाणे लावतात, अश्लील नाच करताय. ही आपली संस्कृतीच नाही आहे आणि ही आपली परंपराच नाही आहे. म्हणून पुण्याचा गणेशोत्सव हा पारंपरिक पद्धतीनेच व्हायला पाहिजे आणि डीजे मुक्त व्हायला पाहिजे. आणि जे लोक जे पुणेकर आणि जे गणेश मंडळ ह्या संघर्षासाठी आमच्यासोबत असणारे मी 100% त्यांच्यासोबत राहणार. किती मंडळ तुमच्यासोबत आहे? तुम्ही म्हणता की डीजे आज माझ्यासोबत म्हणजे जे मंडळ आमच्याकडे आहेत जे माझ्यासोबत आहे आज कमीत कमी 150 ते 200 मंडळ हे पारंपरिक वादनांनी पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहेत. ते मंडळ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून मंडळ आहेत जे सोबत आहेत. ही जेव्हा मुवमेंट सुरू होईल त्या मुवमेंटमध्ये अनेक मंडळ आणि मंडळपेक्षा जे खरोखर पुणेकर आहेत ज्यांना डीजे नको हे पण त्या मुवमेंटला आमच्यासोबत जोडणार. मात्र अनेक पुणेकरांना या ढोल ताशाचा सुद्धा त्रास होतो. मिरवणुकीमध्ये शेकडोने ढोल वाजतात, ताशे वाजतात, त्याचा देखील त्रास होतो. ज्यांना हृदयाचे त्रास असतील अशा अनेकांना धडकी भरते. त्यामुळे मला वाटतं ढोल ताशाच्या याच्याने कुठल्याही हृदयाचा त्रास होत नाही. कारण त्याचं कारण आहे जेव्हा ढोल ताशा वादन सुरू होती जेव्हा मिरवणुकीला सुरू होती जे आम्ही ढोल ताशाच्या भाषेत बोलू कारण एक वादक पण आहे जी पहिली आवर्तन जेव्हा वाजवतात ते खूप जोराने आणि ताकदीने वाजवतात प्रत्येक वादक किंवा पथक. पण मिरवणूक ही 4-5 तास 6 तास चालते. 6 शेवटी मनुष्य आहे जो माणूस वादक पण एक मनुष्य आहे. ते वाजवताना त्याला तो ह्युमन आहे तो थकतो. पण ही जी डीजे प्रकार आहे ही मशीन आहे. मशीन कधी थकणार आहे का? नाही. ती तर किती तुम्हाला वाजवायचं तुम्ही वाजवत ते थकणार नाही. पण ढोल ताशांनी कुठलीही त्रास होत नाही आणि ढोल ताशा पथकं सगळे पथकं त्यांची जी डेसिबल आहे किंवा ती मर्यादा आहे साऊंडचं ते पालन करूनच ते वादन करतात. सर परवा एक मीटिंग झाली होती महानगरपालिकेत गणेश मंडळांचे काही पुणेकर पण होते. असा एक आरोप करण्यात आला. आरोप म्हणजे एक म्हटलं आलं की तुम्ही जे झोन 1मध्ये
तुमचं नाव न घेता असा आरोप केला गेला की झोन 1 मध्ये पोलिसांवर दबाव टाकून हे तुम्ही करून घेताय डीजे मुक्त आणि उद्योजकांमुळे हे काय महानगरपालिका सुरू आहे का असं देखील उद्योजकाच्या दबावामुळे झोन 1 मध्ये अधिकारी दबावतंत्र वापरत आहेत असं इनडायरेक्टली तुमच्यावरून बोललं गेलं. हे बघा, मी स्पष्ट सांगतो, जे मंडळांना वाटतं, मी आजही म्हणतोय की आमची भूमिका ही स्पष्ट आहे, ही स्पष्टच राहणार आहे की आमची भूमिका ही डीजे मुक्त गणेश उत्सव व्हायला पाहिजे, ही आमची भूमिका राहणार आहे. दुसरी गोष्ट, पोलीस प्रशासन जी आहे ती एक स्वतंत्र इंडिपेंडंट बॉडी आहे. आमचं जे काम आहे ती इंडिपेंडंट आहे. प्रशासनाला माहिती आहे त्यांचे नियम काय आहेत, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन काय, त्यांची नियमवाली काय आहे, हे पोलीस आणि प्रशासनाला माहिती आहे आणि त्यांना कोणी सांगायची गरज नाही. ती इंडिपेंडेंटली त्यांची काळजी जे एन्फोर्स करायची आहे ते करते. ठीक आहे. थँक्यू.